पाकिस्तान हा एक असा देश आहे ज्यानं आजपर्यंत इस्रायलला अधिकृत देश म्हणून मान्यता दिलेली नाही. पाकिस्तानच्या पासपोर्टवर स्पष्ट लिहिलेलं असतं की हा पासपोर्ट इस्रायल वगळता सर्व देशांमध्ये चालेल. त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टीनं इस्रायल हा एक अस्पृश्य देश आहे, ज्या देशाबद्दल पाकिस्तानमध्ये कुणीही बोलत नाही. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेची मैत्री करायचा आहे, पण इस्रायल मात्र शत्रू आहे. असं जास्त दिवस चालणार नाही आणि चालवता येणार नाही. मागच्या अनेक वर्षांमध्ये हे सगळं चाललं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत मात्र हे जवळजवळ अशक्य आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर आपल्या काही मित्रांना घेऊन एक अब्राहम अकॉर्ड केलेला होता. अब्राहम अकॉर्ड म्हणजे काय ते मी पुढे सांगणार आहे. पण या अब्राहम अकॉर्डनुसार काही मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता दिलेली होती आणि इस्रायल बरोबर व्यापार आणि इतर सगळे संबंध चालू केलेले होते. आता पाकिस्तान आणि आणखी काही राष्ट्रांनी सुद्धा एक्सपांडेड म्हणजे विस्तारित अब्राहम अकॉर्डमध्ये यावं आणि इस्रायलला मान्यता द्यावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांची मर्जी राखायलाच पाहिजे, त्यांच्याकडून सगळं कौतुक करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना जे वाटतंय ते देखील करायला लागतं हे पाकिस्तानला माहिती आहे आणि पाकिस्तान हे मागचे वर्ष सव्वा वर्ष झालं अतिशय सक्सेसफुली करत आलाय. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान काय करणार, पाकिस्तानची आता पंचायत झालेली आहे, पण तरीही तो काय करेल हे सांगता येत नाही. बघूया नेमकं अडचण काय आहे आणि अब्राहम अकॉर्ड काय आहे हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कॉन्फरन्स कॉल केला. या कॉन्फरन्स कॉलमध्ये सौदी अरेबिया, कतार, UAE, जॉर्डन, इजिप्त आणि पाकिस्तान या देशांचे प्रमुख होते. या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की सर्व राष्ट्रांमध्ये एक प्रकारची आता शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण इराण बरोबरची जी शांतता चर्चा आहे ती चांगल्या टप्प्यात आलेली आहे आणि ती डील होण्याच्या मार्गावर आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इराणचा प्रश्न संपला. आता मग उरलेल्या राष्ट्रांनी अरब राष्ट्रांच्या मध्ये शांतता नांदायची असेल तर सगळ्यांनी मिळून इस्रायलला मान्यता द्या असा डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रह केला. इस्रायलला सगळ्यांनी मान्यता दिली आणि अब्राहम अकॉर्डवरती सह्या केल्या तर अरब नाटो तयार होईल. म्हणजे अरब राष्ट्रांची एक नाटो सारखी संघटना तयार होईल आणि ज्याचा पाया शांतता असेल आणि ज्याच्या सर्वात खाली असेल अमेरिकेचा हात आणि इस्रायलची साथ. आता पण इस्रायलचं नाव काढल्या काढल्या त्या फोन कॉलमध्ये पूर्णपणे शांतता पसरली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी काय बोलतोय ते ऐकायला तरी येतंय ना तुम्हाला, कुणीच काही बोलत नाही. कुणीच काही बोललं नाही कारण कुणीच काही बोलू शकत नाही. कारण प्रत्येकाची इस्रायल ही सर्वात दुखरी बाजू आहे, दुखरी नस आहे. त्याच्यावरती कोणीही हात लावला तर प्रत्येकाला त्रास होतो. आता झालं असं की मग या त्यांच्या बोलण्यामुळं एक प्रकारे अमेरिकेनं एक गाजर दाखवायचा प्रयत्न केला की जर तुम्ही इस्रायलला मान्यता दिली तर अमेरिका तुम्हाला सुरक्षा देईल, अमेरिका तुम्हाला शस्त्र देईल, अमेरिका तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी देईल ज्या प्रत्येकाला लागतात. आता अशा प्रकारचा एक अब्राहम अकॉर्ड अगोदर झालेला आहे. तो नेमका काय आहे ते सांगतो. सप्टेंबर 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं अरब राष्ट्रांच्या मध्ये शांतता नांदावी म्हणून एक करार केला गेला. एक अब्राहम अकॉर्ड असं त्याला म्हटलं जातं. आता अब्राहम तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या धर्मांना म्हणजे ख्रिश्चनिटी, इस्लाम आणि मुस्लिम हे सगळे तिन्ही धर्म बघितले तर ते एकाच व्यक्तीपासून सुरू होतात. तो व्यक्ती म्हणजे अब्राहम. आता या अब्राहम पासून निर्माण होणारे हे तिन्ही धर्म एकमेकांचे वैरी झाले. पुढच्या भविष्याचा इतिहास तो आपल्याला माहिती आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच आम्ही अविनाश धर्माधिकारींच्या बरोबरचा एक पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो जरूर बघा. त्यामध्ये तुम्हाला हा सगळा इतिहास समजेल. तर या अब्राहम पासून हे सगळे धर्म सुरू होतात. त्यामुळे अब्राहमच्या नावावरती सर्वांनी एकत्र यायचं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी हा अब्राहम अकॉर्ड केला, ज्या अंतर्गत सर्व मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता द्यायची आणि त्या बदल्यात अमेरिका या सर्व राष्ट्रांना सुरक्षा पोहोचवणार. जसं UAE, मोरोक्को, सुदान अशा काही राष्ट्रांनी, बहरीन अशा काही राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता दिली. त्याच्या बदल्यात मग अमेरिकेनं या सगळ्या राष्ट्रांना काही काही दिलं. आता तुम्हालाही प्रश्न पडेल की अमेरिका इस्रायलला मान्यता दिली म्हणून अमेरिका मदत का करते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील त्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मिळणारच आहे. पण मुद्दा असा आहे की UAEला अमेरिकेनं दिली F-35 ही जेट्स. दुसरी गोष्ट, मोरोक्कोला काय मिळालं तर मोरोक्कोनं वेस्टर्न सहारा मधली जी वाळवंट आहे त्याच्यावरती आपला हक्क सांगितला होता. अमेरिकेनं तो मान्य केला. त्याच्यानंतर आणखी एक देशामध्ये आहे सुदान. सुदानला एक दहशतवादी देश म्हणून अशी मान्यता जगभर होती. अमेरिकेने ती काढून टाकली. हे सगळं कशासाठी केलं तर इस्रायलला मान्यता दिली म्हणून. आता पाकिस्तानची गरज काय आहे तर पाकिस्तानला असं पाहिजे की पाकिस्तानला F-16 अगोदरच दिलेले आहेत. आता त्यांना अपग्रेडेड F-16 पाहिजेत. F-35 दिलेत तर ते देखील पाहिजेत. याच्याशिवाय पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांचा हात आपल्या डोक्यावर कायम पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर इस्रायलला मान्यता द्यायला पाहिजे. आणि पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की ते इस्रायलला मान्यता द्यायला तयार नाहीत. कारण त्यांच्या देशाचे जे राष्ट्रपिता आहेत, जिन्ना,
त्या जिन्ना यांनी 1947-48ला सांगून ठेवलेलं होतं की पाकिस्तान कधीही इस्रायलला मान्यता देणार नाही. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रामध्ये जो इस्रायलच्या निर्मितीचा ठराव आणलेला होता त्याला विरोध करणाऱ्यामध्ये पाकिस्तान सगळ्यात पुढे होता. त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टीने इस्रायल हा एक अत्यंत अस्पृश्य असा देश आहे. आणि या सगळ्या राष्ट्रांना माहिती आहे की जर इस्रायलला यांनी मान्यता दिली तर इस्रायल काय पॅलेस्टाईन हा देश निर्माण करणार नाही. इस्रायल पॅलेस्टाईनवर जे काय करायचं आहे ते आताही करतोय, भविष्यातही करेल. मागच्या वेळेला अब्राहम अकॉर्ड झाला त्यावेळेला जे काही नियम इस्रायलनं पाळायचे होते त्यातला इस्रायलनं कोणताही नियम पाळला नाही. म्हणजे गाझामधल्या किंवा वेस्ट बँकमध्ये ज्या सेटलमेंट्स होत्या त्या तशाच ठेवायचं हे इस्रायलनं मान्य केलं होतं, पण इस्रायलनं ते काही पाळलेलं नाही. त्यांनी आपल्या सेटलमेंट्स इथं वाढवतच नेलेले आहेत. त्यामुळं इस्रायल काहीही मान्य करत नाही, तरीही अमेरिकेला हे सगळं चालतं. मागच्या वेळेला सप्टेंबर 2020 मध्ये ही गोष्ट घडलेली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत आलेला होता. त्यामुळे 4च राष्ट्रांनी सह्या केल्या आणि सगळा विषय बारगळला. यावेळी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची घळघळीत 3 वर्ष अजून शिल्लक आहेत. त्यामुळे ते सगळ्यांच्या मुंडक्यावर बसून ह्या करारावर सह्या करून घेतील अशी शक्यता दाट आहे. आता मग प्रश्न असा आहे की पाकिस्ताननं जर इस्रायलला मान्यता दिली तर काय होईल? तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली होतील. पाकिस्तानच्या काही नेत्यांच्या हत्या देखील होण्याची शक्यता आहे. एवढा भयानक प्रश्न आहे. पाकिस्तानमध्ये काही कारण नसताना हे लोक विनाकारण पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरती रोज आंदोलनं करत असतात. खरं तर पाकिस्तानला करायची गरज काहीच नाही. जे अरब लोक आहेत, तो पॅलेस्टाईन एक अरब राष्ट्र आहे, तिथली अरब राष्ट्र त्यांना मदत करतायत. हे सगळं जरी चालू असलं तरी पाकिस्तानला यामध्ये परत गरज का पडते कळत नाही. पण तरी देखील पाकिस्तानला पुढं करायची प्रत्येक ठिकाणी सवय आहे आणि त्याप्रमाणे तो हे सगळं करतोय. खरं तर हे अरब देखील नाहीत, हे खरं तर आहेत मूळचे जुने हिंदू, पण तरी देखील त्यांनाच जास्त कळवळा आहे पॅलेस्टाईनचा, बाकी राष्ट्रांना काही नाही. यामध्ये सगळ्यात मोठा अरब देश कोणता असेल तर तो आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाला तर काही फरकच पडत नाही. ते फक्त दिखावा करण्यापुरतं इस्रायलला मान्यता देत नाहीत. आतनं इस्रायल आणि सौदी अरेबिया एकच आहेत असं अनेक लोक म्हणतात. कारण सौदी अरेबियाचे इंटरेस्ट इस्रायल अतिशय व्यवस्थितपणे जपतो असंही म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पाकिस्तानला गरज नसताना पाकिस्तान तिथं चौधरी होऊन बसलाय आणि त्यामुळे पाकिस्तानला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे पुढच्या 3 वर्षात. कारण IDOC म्हणजे इस्लामिक डिप्लोमॅटिक आउटरीच कन्व्हेन्शन नावाच्या एका ऑर्डरवरती डोनाल्ड ट्रम्प साईन करणार आहेत, जी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असणार आहे. आणि त्याप्रमाणे अमेरिकेचे जे सगळे मित्र राष्ट्र असतील त्या सगळ्या मित्रांना या अब्राहम अकॉर्डवरती, विस्तारित अब्राहम अकॉर्डवरती सह्या कराव्या लागतील. आणि त्या करायला लागल्या तर हे देश आपापल्या देशातल्या मुस्लिम लोकांना काय सांगतील हा प्रश्नच आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं काय होतंय ते बघूया आपण. डोनाल्ड ट्रम्प यांची जर मैत्री पाहिजे असेल, डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकाची मैत्री पाहिजे असेल, अमेरिकेकडून कन्सेशन्स पाहिजे असतील तर अमेरिकेचं सर्वात लाडकं बाळ असलेल्या इस्रायलला मान्यता द्यावी लागते. हे आतापर्यंतच्या काही राष्ट्रांना समजले, पाकिस्तानलाही लवकरच समजेल. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.